आज गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे आज आपण एक नवीन पदार्थ बघणार आहोत, ती म्हणजे गुळ लस्सी। तर सेंद्रिय गुळ आणि गुळाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत। गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। तर यासाठी मी घट्ट सर असं दही घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये सुद्धा पौष्टिक घटक असतात। तर घट्टसर दही घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे समप्रमाणामध्ये सेंद्रिय गुळ। चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये हा गुळ घेऊ शकता। आणि या घट्टसर दह्यामध्ये मी हा सेंद्रिय गुळ घातलेला आहे। त्यानंतर रवीने हा गुळ एकजीव करायचा आहे। जर तुम्ही मिक्सरमध्ये ही लस्सी केली तर ती ताकासारखी लागेल, त्यामुळे तुम्ही ही लस्सी मिक्सरमध्ये न करता रवीनेच फेटायची आहे। दही आणि गुळ एकजीव झाल्यानंतर डीप फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी किमान 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे। आणि 5 ते 10 मिनिटानंतर ही आपली तयार झाली आहे पौष्टिक लस्सी। काचेच्या ग्लासमध्ये ही लस्सी ओतून घेतलेली आहे। साखर आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते, त्यामुळे मी गूळ घालून ही लस्सी बनवलेली आहे। त्यानंतर ह्या लस्सीमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा काजू घालून ही लस्सी पिऊ शकता। मी या लस्सीवरती काजू आणि त्याच पद्धतीने चेरी घालून ही लस्सी तयार केलेली आहे। जर ही लस्सी तुम्हालाही करायला आवडत असेल तर तुम्ही ती करू शकता।